निवडणुकीमध्ये माझा महायुती किंवा मविया कोणालाही पाठिंबा नाही। माझे जुने व्हिडिओ कोणी व्हायरल करत असेल तर ते चुकीचं आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। माझ्या नावे कोणी पत्रक प्रसिद्ध करत असेल तर विश्वास ठेवू नका। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं जनतेला याबाबतचं आवाहन आता समोर आलेलं आहे। स्वतः कोणालाही कुठला पक्ष नाही, महाविकास आघाडी नाही किंवा महायुती नाही, आपण कोणालाही पाठिंबा कसल्याच प्रकारचा दिलेला नाही। कोणाचे काही पत्रक प्रसिद्ध झाले असतील पाठिंब्याचे किंवा अनेक काही मुंबईमध्ये काही प्रकार झाले असतील, परंतु माझा कोणालाही अक्षरशः खरं सांगतो कसं कुठलाही पाठिंबा नाही। पत्रक कोणी काढलं असून पाठिंब्याचं त्या पत्रकाबद्दल सुद्धा ते त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय। माझा म्हणून मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। नाशिक पालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केलाय। मालेगावच्या राजकारणातही शिवसेना किंग मेकर ठरणार, मंत्री दादा भुसे यांनी हा ठाम विश्वास व्यक्त केलाय। आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल। या क्षणाला तर शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार निवडून आणणं हे एकमेव उद्दिष्ट आहे। जेव्हा काय परिस्थिती होईल, जनता जनार्दन कोणाला निवडून देईल, ते जे काही न्याय निवाडा निकाल होतील त्यानंतर ते बघू आपण। हे तर गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे ना मालेगावची। नेहमी मालेगावमध्ये शिवसेना हे किंगमेकरच राहिलेले आहे। चंद्रपुरात भाजपची सत्ता आली तर नव्या दारू दुकानांना परवानगी नाही। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे। कोणत्याच देशी विदेशी दारू दुकानांना परवानगी मिळणार नाही असं त्यांनी सांगितलंय। सुधीर मुनगंटीवारांकडून दारूबंदीबाबत ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। नागरिकांच्या आरोग्य आणि सामाजिक शांततेसाठी हा निर्णय घेतला गेलाय। दुकानाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एनओसी देणार नाही, म्हणजे नाही दारूच्या दुकानाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एनओसी देणार नाही, म्हणजे नाही। ठाण्याच्या प्रभाग 3 मध्ये पैसे वाटपाचा प्रकार घडलाय। शिवसेना आणि भाजपच्या बंडखोर आमदारांमध्ये जुंपल्याचं चित्र आहे। शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात आला। भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार दत्ता घाडगेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहात पकडलं। भोईर यांच्या कार्यकर्त्यांना घाडगेंच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला। उमेदवार दत्ता घाडगे आणि कार्यकर्ते कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तिकडे संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी राडा पाहायला मिळाला। निवडणुकीवरून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव मधली ही घटना आहे। 2 उमेदवारांचे समर्थक आमने सामने आले। 2 ते 3 जण यामध्ये गंभीर जखमी झाले। संभाजीनगरच्या बेगमपुरा इथल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पैसे घेतल्याची कथित यादी व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। निवडणुकीवरती बहिष्कार टाकू असा इशारा दिला होता आणि त्याच भागामध्ये आज मनपा आयुक्त श्रीकांत यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यानंतर आता नागरिक मतदान करण्यास राजी झालेले आहेत आणि या प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करू असा इशारा दिला आहे। या ठिकाणी कोणीतरी समाजकंटकांनी त्या ठिकाणी यादी व्हायरल केल्याचा आणि त्यामुळे या भागातील जे कहार समाज आहे, डिंबार समाज आहे, त्यांच्या मनामध्ये एक गैरसमज झाला। लोकशाहीबद्दल आम्ही मतदान करणारच नाही आणि आमच्या समाजाचे बदनाम करतो आहेत आणि या संदर्भात आम्ही अधिक चौकशी सायबरमध्ये त्या चालूच आहे। आमच्या समाजाचे असे गैरसमज करणारे कोणी असतील, आम्ही त्यांना अधिक माहिती मागितलं। कोणाच्या मोबाईलकडून व्हायरल झाला, त्यांचे डिटेल्स मिळालं तर त्याला आम्ही ते मेसेज ट्रेल चेक करून ते त्यांचा उद्देश काय होता, हा यादीमध्ये असे कुठे उल्लेख नव्हता की ह्यांनी पैसे घेतलेचा का किंवा नाही घेतलेचं का। त्यामुळे त्यांची जे काही गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी आमची टीम यापूर्वीच आले होते। धुळ्यामध्ये मतदानाच्या आधीच राजकीय वातावरण तापलंय। प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आलाय। शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश मोरेंच्या घरावरती हा हल्ला झालाय। घरावर दगडफेक करत खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली। भाजपच्या उमेदवारासह गुंडांनी हल्ला केल्याचा मोरे यांचा आरोप आहे। भाजप उमेदवार प्रभावती शिंदेचे पती विलास शिंदेंनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। मनोज मोरेंच्या घराजवळ पोलीस दाखल झालेले आहेत।
भाजपच्या उमेदवारासह कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. धुळ्यामध्ये पालिका निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका संशयिताकडे मतदार याद्यांसह 500हून अधिक मतदान कार्ड सापडलेले आहेत. MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे मतदान कार्ड पकडलेत. डुप्लिकेट मतदान करण्यासाठी हे मतदान कार्ड मागवल्याचा MIMचा आरोप आहे. मृत मतदारांचेही मतदान कार्ड असल्याचं उघडकीस आलंय. संबंधित व्यक्ती मतदान कार्डांचा बॉक्स जागेवर फेकून पसार झाली आहे. MIM पक्षाच्या उमेदवाराची यानंतर आयुक्तांकडे याबाबत तक्रार पाहायला मिळते. पुण्याच्या दौंडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या आफताब सय्यद यांना मारहाण करण्यात आलेली आहे. आफताब सय्यद हे दौंड नगर परिषदेचे पराभूत उमेदवार आहेत. भर चौकामध्ये आफताब सय्यद यांचा पाठलाग करत टोळक्याकडनं मारहाण करण्यात आली. मारहाणीचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. नांदेडच्या प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवरती अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय. तोंडाला रुमाल बांधून 3 इसम हातात तलवार घेऊन हल्ला करत होते, पण सुदैवानं उमेदवाराचा पती या हल्ल्यामधनं बचावला. या प्रकरणाचा तपास आता नांदेड पोलीस करतात. गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारा गेले. मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली. पडून मी अशी खुर्ची आडवी केली. मग नंतर काही जण पळत आले, मला वाचवलं. त्यांच्या चप्पल बुटी तर पडलं. कसा उभं टाक हे करतोस, उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब. CCTV फुटेज मध्ये तलवारी दिसायले, त्यांच्या सर्व दिसायले. कसं तू उद्या मतदान करतो निघतोस बाहेर, लय भाषण ठोकायला हे करतोस म्हणून तुझा करता कांड म्हणून म्हणले. कृपया मला प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे. आमच्या गरीब उमेदवाराला आम्हाला न्याय द्या. सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावरती दगडफेक झाली आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये वडर कॉलनीमध्ये शेखर कलगुटगेंच्या घरावरती ही दगडफेक करण्यात आली. कलगुटगेंच्या घराच्या काचा यामध्ये फुटल्या आहेत. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी कलगुटगेंच्या घरी भेट दिलेली आहे. कुठे जर लहान बाळ झोपलेलं होतं, अशा पद्धतीचं दबावासाठी हे तंत्र त्याने अवलंबून असेल तर आम्ही बीट करणार नाही. आमचे कार्यकर्ते आज पूर्ण ताकदीने काम करत आहेत. त्यांनाही दमदाटे करतात हे समोरचे लोक, आणि आपण काम करू नका असं त्यांना सांगतात. जेव्हा कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही. किंवा ते PIशी बोललेलं आहे, ताबडतोब आजच्या आज हे कृत्य ज्यांनी केलं असेल त्याला आपण अटक करावी अशी त्यांना माहिती दिली. काल रात्री 2:30 वाजता कोण अज्ञाताने येऊन दगड आणि इटा टाकल्यामुळे आणि घरात एक लहान बाळ आणि माझी मंडळी झोपली होती, आणि तेव्हा येऊन त्यांनी ईट फेकून काचं तेल सगळे माझ्या मुलाच्या अंगावर आणि मंडळीच्या अंगावर उडलेले आहेत, झालेले आहेत. हां, काचा उडून लागलेल्या आहेत अंगावर. तर परत लवकर कारवाई होण्याबाबत आहे ही मागणी आहे. मुंबईतील ताडदेवमध्ये भाजपकडनं मतदारांना पैसे वाटप करण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. भाजपचे प्रदीप छेडा, प्रकाश मोरे यांच्यावरती हा आरोप करण्यात आलाय. इमारतीमधील महिलांनी उलट प्रश्न केल्यानंतर कार्यकर्त्यांनी या ठिकाणावरनं पळ काढला. मरून जावा तर माजी नगरसेवक MK मडवींच्या कुटुंबियांची युवकांना मारहाण केल्याचा प्रकार पुढे आलाय. नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर 16 मधला हा सगळा प्रकार आहे. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. रबाळे पोलीस ठाण्यामध्ये मडवी कुटुंबियांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. MK मडवी हे ऐरोली इथनं शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. हे दृश्य आपण पाहतो आहोत. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर 16 मधली ही घटना आहे. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आपण ही दृश्य पाहतो. या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये स्पष्टपणे मारहाण झाल्याचं पाहायला मिळतंय.